अशी ही छान मस्त क्रिस्पी आणि चविष्ट एक हिरवा मसाला लावून फ्राय केलेली हलवा माशाची फ्राय तुकडी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मच्छी फ्राय सोबतच अशा मस्त परफेक्ट रंगावर तयार केलेली अस्सल मालवणी पद्धतीत हलवा माशाची चटणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरू करू। आपल्याला हलवा फ्राय करायचा आहे, त्यासाठी 7 हलव्याचे पीसेस घेतलेले आहेत। साधारण हा एवढ्या साईजचा हलवा आहे, त्याचे मी 7 पीसेस घेतले आहेत। बाकीचे राहिलेले आहेत ते सार करायला ठेवले। तर ह्याला चवीप्रमाणे मीठ लावायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि इथे कोकम आगोळ घ्यायचा आहे, तो लावायचा आहे। हा सगळ्या माशांना लावून ठेवायचा। हे मासे आता 10 ते 15 मिनिटं असेच ठेवून द्यायचे। आणि या हलव्याचा डोक्याचा आणि शेपटीचा भाग आहे, हे कढीसाठी ठेवलंय। हलवा माशाला लावायला एक हिरवं वाटण तयार करायचं आहे, त्यासाठी इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। ह्या पाकळ्या मोठ्या आहेत। 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, ही मोठी मिरची आहे तोडून घेतलेली आहे। इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीरीचे देठ आणि कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर घेतली आहे। त्यामध्ये थोडा पुदिना घालायचा आहे, थोडंसं मीठ। आपण हलवा मासा फ्राय करतोय त्यासाठी इथे मी 5-6 तिरफळं घेतली आहे, ती सुद्धा ह्यामध्ये वाटून घ्यायची आहे। वाटल्यानंतर माशाला चांगली लागणार। आता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची, थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं। मस्त हिरवीगार बारीक पेस्ट तयार झाली आहे। आता ह्या हलव्याला वरून लावायला एक मसाल्याची पेस्ट बनवायची आहे, त्यासाठी 1 चमचा लाल तिखट घेतलाय, थोडीशी हळद, 1 छोटा चमचा मालवणी मसाला, जरासं मीठ, थोडं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आणि थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची। अशी पेस्ट बनवून बाजूला ठेवायची। मीठ, हळद आणि कोकम आगूळ लावलेले मासे, त्याला आता पाणी सुटलंय। हे जे पाणी आहे ना ते काढायचं। असं केल्याने जेव्हा आपण मासे फ्राय करतो तेव्हा त्या माशांवरचा जो मसाला आहे तो चांगला व्यवस्थित बसतो आणि असं जरा मासा ओलसर राहिला की मग तो मसाला सरकला जातो। मग आपले मासे चांगले फ्राय पण होतात आणि त्याचं कोटिंग सुद्धा चांगलं बसतं। हे सगळं आता पाणी आपलं काढून झालंय। ह्याला आपण आता हिरवा मसाला लावून घेऊया। इथे मी 2 चमचे मसाला घेतलाय, हा चांगला ह्याला लावून घ्यायचा। ह्या हिरव्या मसाल्यामध्ये मी जास्त पाणी घातलं नव्हतं, थोडंच पाणी घातलं होतं। हा हिरवा मसाला लावून झालाय। आता आपण हा लाल मसाला लावून घ्यायचा आहे। हा लाल मसाला असा लावून घ्यायचा। मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे, कमी तिखट जास्त कसा हवा असेल तसा। ह्यामध्ये हे तिरफळ घातल्यामुळे ह्या हलव्याला चांगली टेस्ट येणार। अशा पद्धतीने सगळा मसाला लावून घ्यायचा। सगळ्यांना आता मसाला लावून झालाय। आता हे 10 मिनिटं असेच ठेवायचे, नंतर मग फ्राय करायला घ्यायचे। हलवा फ्राय करायला 2 चमचे रवा घेते, 1 चमचा तांदळाचं पीठ, दोन्ही पण मिक्स करायचं, थोडी लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं। आता ह्या माशांना हा रवा कोट करून घ्यायचा। असे सगळे मासे कोट करून घ्यायचे। सगळे मासे आता कोट करून झाले, आता आपण फ्राय करून घेऊया। इथे मी पॅन गरम करत ठेवलाय, गॅस मोठा ठेवलाय, तेल गरम करून घ्यायचंय। आता आपलं तेल तापलंय, कोट केलेले मासे फ्राय करून घ्यायचे, असे थोडे झटकून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। हा मासा असा सोडायचा आहे। तर तेल चारी बाजूला पसरून घ्यायचंय। 2 मिनिटं झाकण लावून घ्यायचंय। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया। जास्त वेळ झाकण लावायचं नाही, पॅन चारी बाजूला असा फिरून घ्यायचा आहे। कधी कधी एकाच साईडला आच लागते। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, बघून घेऊया परतायला मिळतात की नाही ते। हा बघा, परतताना गॅस बारीक करायचा आहे।
तेल कमी असेल तर तेल घालून घ्यायचं. इथे तेल जास्त आहे म्हणून हे चारी बाजूला असं पसरून घेते. आता पुन्हा गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम आचेवर फ्राय करून घ्यायचे. हे आपले मासे आता फ्राय करून झाले आहेत, काढून घ्यायचे. मासे झालेत, आता सर्व करून घेऊया. हा बघा, मस्त कोटिंग सुद्धा कुठे निघालेलं नाहीये. मस्त असा हलवा चटणी बरोबर खायचा. डोक्याचा आणि शेपटीचा भाग आहे, त्याची फक्त चटणी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण खोबरं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 4-5 बेडगी मिरच्या भिजवलेल्या घेतल्या आहेत. 1 चमचा धणे घातले होते, ते पण घालायचे. 2 मुठी लसूण, थोडासा कांदा, त्यामध्ये 1 कप खोबरं घ्यायचं आहे. खोबरं जास्त घ्यायचं नाही, कमी घ्यायचं, चटणीला खोबरं कमी लागतं. आणि इथे अर्धा टोमॅटो घेतला आहे. तर ह्यामध्ये 5 तिरफळं घेतली आहेत, ती घालायची आहे. अर्धा चमचा हळद. आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं. आता मिरची वाटून झाली आहे, साराला फोडणी करायला घेऊया. इथे 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की कांदा घालायचा. 1 लसूण घेतली बारीक चिरून, ती घालायची. कांदा परतून घ्यायचा. कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता ऑप्शनल आहे. आता ह्यामध्ये हे वाटलेलं साराचं वाटण घालायचं आहे. आता ह्या साराला उकळी यायला द्यायची आहे. अर्धा चमचा मीठ घालते. आता चांगली उकळी आली आहे. उकळी आली की इथे 3 तिरफळ घालते. तिरफळ आधी वाटणामध्ये घातलेलं आहे, तरी सुद्धा वासाला घालते. आता उकळी आल्यानंतर हलव्याचे तुकडे सोडायचे. हा डोक्याचा भाग आहे. डोक्याची आणि शेपटीची चटणी खूप चांगली लागते, त्याला चांगली चव असते म्हणून शक्यतो चटणी किंवा कालवणमध्ये डोक्याचा आणि शेपटीचा भाग घालतो. आता हे झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं झाली आहे, झाकण काढूया. मासे शिजायला टाईम लागत नाही, 5 मिनटामध्ये मासे शिजतात. चमचा न लावता असं हलवून घ्यायचं आहे. हा मासा असा वर यायला लागला आहे. माशाची तुकडी शिजलेली आहे. आता 2 मिनटं असंच थोडं शिजायला ठेवायचं आहे. तिखट हवं असेल तर हिरवी मिरची टाकायची. आता ह्यामध्ये कोकम घालायचं आहे. आता आपली माशाचं चटणी तयार आहे. गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालायची. आता झाकायचं आहे आणि थोड्याने सर्व करायचं. मस्त अशी लाल रंगाची, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी हलवा माशाची चटणी, डोक्याच्या आणि शेपटीच्या भागाची चटणी उत्तम लागते. ही तुम्ही भातासोबत, चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करा. भातासोबत जास्त चांगली लागते. सोबतच तळलेला हलवा फ्राय. असं जर ताट समोर असेल तर 2 घास जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.